श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। मन्नाथ श्रीजगन्नाथ मद्गुरो श्रीजगद्गुरो ममात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः। सर्ववेदांत सिद्धांत गोचरं गोचरम गोविंदम परमानंदम सद्गुरुं प्रणतोस्म्यहम्। सर्वांना नमस्कार। आपण 264 पर्यंत गेल्या वेळी झालेलं आहे, ज्याच्यात म्हणजे जसं आत्मा तू आहेस असं सांगितलं, त्याचप्रमाणे ते ब्रह्म तू आहेस हे सांगणं जरूर आहे. म्हणजे अन्वयाचं विचार सगळा सांगितलेला इकडे 264 मध्ये जसं सांगितलं की सगळीकडे आत्मतत्वच आहे. आत्मतत्व नाही अशी जागा नाहीये. ज्याप्रमाणे उदाहरण जे दिलं ते सोन्याचं दिलं होतं, किंवा उपनिषदात लोखंडाचं उदाहरण आहे. एक लोखंडाची वस्तू जाणली असता बाकी सगळ्या जाणता येतात, अशा पद्धतीने ते उदाहरण आहे. ते गेल्या वेळी झालं होतं मला वाटतं सगळं. आणि ते जसं सुवर्णाचा अन्वय आहे, अन्वय म्हणजे आपल्याला माहितीये की सगळीकडे अनुस्यूत आहे तेच. प्रत्येक दागिन्यात सोनं आहेच. दागिन्यांचा आकार वेगळा असेल, डिझाईन वेगळं असेल, उपयोग वेगळा असेल, पण तरी देखील सोनं सगळीकडे आहे. त्याचप्रमाणे इथे लावून घेणं आलं आपलं, यत् चकास्त्यन परम परात् परम प्रत्यगेक रस समात्मलक्षणम सत्यचित सुखम अनंतम अव्ययम ब्रह्म तत्वमसी भावयात्मनी. म्हणजे वरच्या सुवर्णाच्या उदाहरणाप्रमाणेच वरती सांगितलेलंच आहे की सगळीकडे मनुष्य काय, पशु काय, किंवा जड पदार्थ काय, सगळीकडे एक ब्रह्मच आहे. आणखीन मनुष्य जे चेतन आहे तर त्याची चैतन्य कळतं आपल्याला. जडात त्याच्या अस्तित्वावरनं तिथे ब्रह्म हे कळतं. फरक आहे तो की जे चेतन आहेत तर त्यांच्यात हालचाल दिसते, जाणीव दिसते वनस्पतींच्या सारख्या चेतनात. हे जे आहेत हे आपल्याला चैतन्य त्यातलं जाणवतं, पण जडामधलं चैतन्य आपल्याला जाणवत नाही, कारण तिथे तमोगुणाचा प्रभाव फार जास्त असतो. ते तमोगुण पूर्णपणे तिथे आविष्कृत असतो, आणि म्हणूनच त्यांना जड आपण म्हणतो. जड भरताची गोष्ट माहितीये, तो तसा पडून राहत होता, बाकी काही स्वतःहून करत नव्हता, म्हणून त्याला जड म्हणत असत. जड म्हणजे ठोंब्या नुसता बसलेला, काही करत नाहीये, काही कळत नाहीये, जसं अचेतन असतं. तर ते जड नाव त्याला त्याप्रमाणे आलं होतं. आणखीन हे जे सगळे जड पदार्थ आहेत आपले, त्या जड पदार्थांना अस्तित्व हा सतचा आविष्कार आपल्याला दिसतो त्याच्यात. पण तिथे ज्ञान, आणखीन आनंद हे त्यांच्यामध्ये दिसत नाही, कारण ते इतरांना जाणत नाही, स्वतःला जाणत नाही. आपण मात्र हे सगळं जाणतो, म्हणून आपण चेतन आहोत. पण सगळीकडे ते सत रूपाने व्यापून आहे. चिद रूपाने फक्त चेतनात आविष्कृत होतं, आणि आनंद रूपाने फक्त सत्वगुणात येतं. आनंद हा सत्वगुणाचा स्वभाव आहे. तर त्यामुळे जे ज्ञानी असतात त्यांचा सत्वगुण वर असतो. प्रसंगाप्रसंगाने जसं गेल्या वेळेस सांगितलं होतं, तमोगुण वगैरे स्वीकारला जातो, पण सत्वगुण त्यांचा स्थायी भाव असतो, आणि त्यामुळे तिथे आनंद, प्रसन्नता हे पण कायम असतं. आनंद रूप असतात ते. आणि इथे आता परत त्याच्याच बद्दल बोलतायत की ब्रह्माहून दुसरं काही नाहीये. ते स्वतः या पद्धतीने प्रकाशमान आहे. प्रकाशमान आहे म्हणजे आपल्याला
लक्षात येतं, आपल्याला त्याचं जाणीव होते म्हणूया. जाणीव वास्तविक होत नाही, पण त्याचा आपल्याला अंदाज बांधता येतो की ज्या अर्थी मला हे ज्ञान होत आहे त्या अर्थी माझ्यात ते चिद्रूपानी आहे, ज्या अर्थी मला अस्तित्व आहे त्या अर्थी माझ्यात ते सत्रूपानी आहे, ज्या अर्थी मला आनंद होतोय त्या अर्थी ते माझ्यात आनंद रूपाने आहे, सुख होत आहे म्हणूया. सुख म्हणजे विषयांवरती अवलंबून असलेला जो आनंद असतो त्याला सुख म्हणतात. त्याचं प्रिसाइज व्याख्या सांगायची तर. आणखीन जो निरपेक्ष असतो, निरपेक्ष सुख म्हणूया, निरपेक्ष सुखाला आनंद म्हणतात आणि सापेक्ष आनंदाला सुख म्हणतात. म्हणून इथे म्हटलंय की जे आहे आणखीन अनपरम आहे, ज्याच्याशिवाय दुसरं काहीही नाहीये जगात, सगळ्या रूपाने तेच आपल्या पुढे प्रकट झालेलं आहे. सगळं तेच आहे, दुसरं काही नाहीये या जगात. हे आपल्या अंतःकरणावरती पुन्हा पुन्हा बिंबवायला लागतं. जुने संस्कार काढून टाकायला लागतात, ज्याला ब्रेन वॉशिंग म्हणा, काही म्हणा, पण जुने संस्कार ह्या पद्धतीने नवीन सतत हा विचार ठेवत आपल्याला काढायला लागतात. सगळ्यात जड तेच आहे की काय हा सारखा विचार करायचा. आम्हाला आवडतो तो विषयांचा विचार आवडतो, आम्हाला जगाचे विचार आवडतात, पण आपल्याला विचार जो सांगतात करायला शंकराचार्य, तो हा विचार करायला सांगतात की अव्यय असं जे ब्रह्म आहे, तत्वमसी भावयवान, त्याचा सतत चिंतन कर. आणि का कर हे पण सांगितलेलं आहे, पुन्हा पुन्हा लॉजिकली पटवून दिलेलं आहे. त्याच्याहून दुसरं काही नाहीये. म्हणजे मग तू पण तेच आहेस की नाही. सरळ तर्क आपल्याला सांगतो. तर्क म्हणलं तर पटत नाही, लॉजिक म्हणूया आपण. ज्याच्याहून दुसरं काही नाहीये, अनपरम आहे, परात परम आहे, त्याच्याहून दुसरं श्रेष्ठ काही नाही. असं जे आहे जे स्वभावताच प्रकाशमान, चकासती, जे स्वभावताच म्हणजे ज्याचं स्वरूपच चिद्रूप आहे, ज्याचं स्वरूपच ज्ञान प्रकाश आहे, आणखीन सगळ्या जगाहून म्हणजे अविद्येहून, अविद्या कार्याहून, जगाला अविद्या कार्य असं म्हणण्यात येतं, कारण मूळ अविद्या आहे. आणखीन अविद्येतनं बाकी सगळं जन्माला आलं. माऊलींची छान ओळी आहे, जे मूळ अविद्या खाये ते ज्ञान जै उभे होय, तरीच या अंतू आहे येरवी नाही. संसार वृक्षाबद्दल बोलताय, म्हणजे 15व्या अध्यायातलं असणार. पण जे मूळ अविद्या खाये ते ज्ञान जे उभे होय. उभे होय म्हणजे अखंड ते बॅकग्राऊंडला शिल्लक असतं. मूळ अविद्या आहे, अविद्येतनं हे सगळं आलेलं आहे. आणखीन वास्तविक ते नाहीये. वास्तविक फक्त ब्रह्म आहे. हे जे कार्यवर्ग आहे ते अज्ञानातनं, अविद्येतनं जन्माला आलेलं आहे. हा जो ज्ञान अखंड जर का आपल्याला जाणीवेत राहिलं, आपल्या अखंड जाणीवेत म्हणजे ते घोकायचं नाहीये, पण कुठेही जेव्हा ज्ञान होतं तेव्हा त्याच्या मागे ते ब्रह्मरूप ज्ञान आहे, अस्तित्व आहे, तिथे ब्रह्मरूप सत आहे, हा विचार जागृत ठेवणं. हा सतत विचार जेव्हा आपण जागृत ठेवतो तर त्यावेळी आपण ते ब्रह्म सगळीकडे हे स्वीकारतोच. आणखीन मग जग असून नसल्यासारखं होतं, म्हणजे अविद्या कार्य नाहीसं होतं. वास्तविक नाहीसं होत नाही, पण असून नसल्यासारखं होतं, म्हणजे त्याचे परिणाम होईल असे होतं. आणि हे कधी होतं, जे समूळ अविद्या खाय ते ज्ञान जे उभे होईल. अविद्येचा समूळ नाश म्हणजे कारणासह वर्तमान, सगळ्या ज्या व्याख्या त्या त्याच सांगतात. कारणासह वर्तमान सगळं दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. ह्याला कारण काय आहे? कारणासह म्हणजे मायेसह जगाचा बाध करणं. आणि हा जगाचा बाध या पद्धतीने आपल्याला करता येतो की ह्या सगळ्याच्या मागे ते एकच तत्व आहे. प्रत्येक एकरसम म्हटलेलं आहे. प्रत्येक म्हणजे सगळ्याच्या आत असलेलं, प्रतिअंश अशी त्याची फोड आहे. म्हणजे प्रत्येकाच्या आतमध्ये जे आहे ते प्रत्येक,
आणखीन प्रत्येकाच्या आत आहे म्हणजे काय, ते तत्व नाही अशी जागाच नाही, ते सगळीकडे व्यापून आहे. म्हणून प्रत्येगात्मा असा शब्द आला. आतमध्ये असलेला आत्मा प्रत्येकाच्या आत आहे ना, मग आत्मतत्व सगळ्यांच्या आत आहे. आणखीन ते आत्मतत्व स्वतःच प्रकाशमान आहे. स्वतःच प्रकाशमान आहे म्हणजे दुसऱ्या कोणी ते लावायला लागत नाही, त्याचं ज्ञान करून द्यायला लागत नाही, कारण तेच ज्ञानरूप आहे. त्याच्यामुळे इतरांना ज्ञान करायला लागतंय. आता साखरेचा लाडू केला, आणखीन आमच्या इथे कोकणात अशी लोक आहेत अति गोड. साखरेचा लाडू केला तर त्याच्यात सुद्धा साखर मागून घेतील, जरा गोड झालाय. आता वास्तविक साखरेला गोडी दुसरी कुठनं आणायला लागते का? तसं ब्रह्माला ज्ञान, अस्तित्व, आनंद हा कुठूनही आणायला लागत नाही, तो त्याचं स्वयंसिद्ध आहे. असं ते प्रत्येक एक रस आहे. एक रस म्हणजे सगळीकडे सारखं, जे सर्वत्र सदा सम, ते विभागाधमोत्तम, हे मतिवेशे संभ्रम विवंचित. आपल्याला संतांनी जे सांगितलंय ना, ते शास्त्राच्या पलीकडे काही नाही संत बोलत, उपनिषदांच्या पलीकडे काहीही सांगत नाही. तेच आपल्याला साध्या शब्दात सांगतात, पण त्यांचे ते शब्द कळणं सुद्धा आपल्याला कठीण जातं, त्यातला अर्थ आपल्याला कळणं कठीण जातं. संत वाङ्मय, आता शंकराचार्यांचं म्हणजे संत वाङ्मयच आहे, पण हे शास्त्र वाङ्मय प्रकरण ग्रंथ जे उपनिषदांवरती आधारित आहे असं आपण स्वीकारतो. संत वाङ्मयात आपण असं बघत नाही, पण ते देखील तसंच आहे, काही त्याच्यात फरक नाही. हे आता प्रत्येक एक रस आहे, समात सम आत्मलक्षण, म्हणजे आत्मा हा व्यापून आहे, सगळीकडे आत्म्याची ही लक्षणं आपल्याला दिसतात. काय आहेत? सत्य, चित, सुखम, तेच सत, चित, आनंद. थोडासा फरक शब्दात केला. पुढे म्हटलंय अनंतम, अव्ययम. अनंत आपल्याला माहितीये की ज्याला अंत नाही. अंत म्हणजे काय? प्रत्येक गोष्टीला अंत आपल्याला दिसतो. कुठेतरी सुरुवात होते, कुठेतरी संपतं. देहाला अंत आहे, जगाला अंत आहे, सगळ्याचा अंत दिसतो. पण ब्रह्म अनंत आहे, म्हणून त्याला देश, काल, वस्तू, परिच्छेद नाही असं त्याचं वर्णन केलं जातं. देश परिच्छेद म्हणजे एवढ्याच भागात आहे, तिकडे पलीकडे ब्रह्म नाही असं नसतं, सगळीकडे व्यापून आहे, जे सर्वत्र सदा सम. परत काल परिच्छेद, आज आहे उद्या नसणार आहे, अशा तऱ्हेचा परिच्छेद नाहीये, म्हणजे भाग नाहीये त्याला, कारण ते कायम आहे आणि आहे. देश, काल, वस्तू. वस्तू परिच्छेद आपल्याला माहिती, की प्रत्येक वस्तू काही एका ठराविक जागी असते, बाकी पलीकडे नसते, त्याला काही विशिष्ट आकार असतो. तसं ब्रह्माला काही नाही, ते एक रस आहे, निघोट आहे, सगळीकडे सारखं भरलेलं आहे, जसं आकाश. पण आकाशाला मर्यादा आहे, आकाशाला गुण आहेत. ब्रह्माला मर्यादाही नाहीये, आणखीन गुण पण नाहीये. आपण जे त्याला गुण देतो, सच्चित आनंद, ते असताची व्यावृत्ती सत म्हणू आले श्रुती, जडाची समाप्ती चित ऐसे. म्हणजे व्यावृत्तीच्या दृष्टीनेच आहे, हे असं नाहीये, ते जड नाहीये म्हणून म्हणून सांगायची वेळ आहे. त्याच्यात दुःखाचा अंश नाहीये म्हणून आनंद म्हणून म्हणायची वेळ आहे. या पद्धतीने त्याचं जे वर्णन आहे ना, ते सगळीकडे असं नाही असं नाही असंच वर्णन. अनंत म्हणून जो शब्द आहे, श्रुतीमध्ये दोन पद्धतीने वर्णन आहे. एक सच्चित आनंद आणि दुसरं सच्चित अनंत. दोन श्रुतींमध्ये, कुठल्या श्रुती हे माहित नाही, म्हणजे माझ्या लक्षात राहत नाहीत नावं श्रुतींची वगैरे, पण ह्या श्रुती आहेत. आणि त्याच्यावरती ब्रह्मसूत्रात खूप उहापोह आहे की तुम्ही एकदा म्हणता अनंत, एकदा म्हणता आनंद, मग दोन ब्रह्म आहेत का वगैरे. तर त्याच्यावरती जे आनंद आहे तेच अनंत आहे, जे अनंत आहे तेच आनंद आहे. यो वै भूमातच सुखम, अल्पे सुखम नास्ति. भूमा म्हणजे व्यापक, मोठ, असं जे आहे तर तेच केवळ सुखरूप आहे, बाकी छोट्या गोष्टीत सुख नाही, व्यापकात सुख आहे.
म्हणून ते अनंत आणखीन आनंद हे एकच आहेत, अशा पद्धतीने तिथे आपल्याला सांगितलेलं आहे. सत्य चित सुखम अनंतम अव्ययम. अव्ययम आपला शब्द बऱ्याच वेळा झालेला आहे आजवर. अविनाशी आहे थोडक्यात. अव्यय म्हणजे त्याचा कधीही नाश होत नाही. अनंत म्हटल्यानंतर वास्तविकतेच आपल्याला कळत आहे, पण तरीही आपल्याला परिचित शब्दांनी पुन्हा पुन्हा वेगळ्या वेगळ्या रीतीने आपल्याला सांगतायत आचार्य. आणि असं जे ब्रह्म आहे, तत्ब्रह्म तत्त्वम असी भावय आत्मनि. ह्या मालिकेतला हा शेवटचा श्लोक आहे की असं जे सगळं ब्रह्म इतका वेळ सांगितलं, सारखं तुला वर्णन करून सांगितलंय, ते ब्रह्म मी आहे अशा पद्धतीने सतत तू अनुसंधान ठेव, सतत विचार करत राहा. कुठच्याही माध्यमातून विचार असतो हा. जसं इतका काळ आपला तोच विचार चाललेला आहे. कुठली नाशिवंत दिसली गोष्ट की जो आकार नाहीसा होतोय पण अस्तित्व नाहीसं होत नाही. आपण फिजिक्स मध्ये शिकलो होतो की पदार्थाचा नाश संभवत नाही, त्याचं रूपांतर होत. बरोबर आहे? पदार्थाचा नाश होत नाही, त्याचं रूपांतर होतं, अवस्थांतर होतं. म्हणून आपल्याला हे अर्थांतर बघत वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ जाणून घेत ते अनुसंधान ठेवायला लागतं. ते ब्रह्म अशा पद्धतीचं जे आहे, सगळीकडे जे व्यापून आहे, ज्याचं वर्णन करता येत नाही, हेच ज्याचं वर्णन आहे, असं ब्रह्म मी आहे. ह्या पद्धतीने तू सतत विचार करत राहा. इतके आपल्याला गेले काही दिवस चाललेलं आहे. तत्वमसी भावय आत्मनि. हाच विचार चाललेला आहे आपला की ब्रह्म काय आहे, कसं आहे, हे वर्णन जेव्हा येतं तर त्यावेळेस आपल्याला तसं अनुसंधान ठेवणं शक्य असतं. ठेवतो असं नाही, पण ठेवणं शक्य असतं. आता जसं नाशिवंताचं उदाहरण दिलं तसं ज्ञान होतं. मग ज्ञानाच्या मागे काय आहे? ते तत्व मी आहे. प्रतिबोध विदितम मतम अमृतत्व ही विंदते. म्हणजे प्रत्येक होणाऱ्या बोधामागे ते ज्ञानरूप तत्व आहे. त्याच्यामुळे आपल्याला ज्ञान होतं. म्हणजे हा प्रत्येक ज्ञान होण्याच्या क्षणी आपल्याला विचार करता येतो, आनंद होण्याच्या क्षणी आपल्याला विचार करता येतो. हे असे सगळे जे विचार आहेत. झीज होतीये कसली, मग झीज होतीये तर हा आकार म्हणजे ब्रह्म असणं शक्य नाही. त्याच्या मागे ब्रह्म आहे परत परत. आणि ते ब्रह्म मी आहे. नुसतं त्याच्या मागे ब्रह्म आहे नाही, इकडे ब्रह्म आहे, तिकडे ब्रह्म आहे, इकडे ब्रह्म आहे, पण ते मी आहे. आणि मी त्या ब्रह्मासारखीच व्यापक आहे. असं ब्रह्म मी आहे हे आपण अनुसंधान ठेवायचं आहे. आणि ह्या अनुसंधानाला निर्गुणाची उपासना असं नाव आहे. निर्गुण अनुपास्य आहे असं सांगण्यात येतं. म्हणजे त्याची उपासना नाही करता येत. बरोबर आहे. आपल्याला जी उपासना नेहमीची माहिती आहे, पूजा करायची, नाम घ्यायचं, अशी उपासना ब्रह्माची कशी करणार? त्याला नाही नाम, काही नाहीये त्याला. ओम आपण दिलेलं एक नाव आहे त्याचं, पण त्याला वास्तविक नाव नाहीये. सगळी नावं त्याचीच आहेत, तेच आहे सगळीकडे. त्यामुळे यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधया. म्हणून मला वाटतं, जाऊन दे, ग्रंथाचं नाव विसरले. शंकराचार्यांचाच ग्रंथ आहे, तुम्हाला आठवेल, मी विसरले तरी. म्हणजे जिथे जिथे मन जातं तिथे तिथे समाधी अवस्था आहे. म्हणजे ते ब्रह्म तिथे आहे, तिथे मी आहे, हा विचार आहे त्याच्यात. व्यापक ब्रह्म आहे, सगळीकडे तेच आहे. हे तू सतत अनुसंधान ठेव. सारखा हा विचार मनामध्ये जागृत ठेव की असं जे ब्रह्म आहे ते मी आहे, आणि म्हणून असं जे नाही ते मी नाही. दोन्ही बाजूनी आहे, अन्वय आणि व्यतिरेक. ते मी नाही अशा पद्धतीनेही विचार आहे, आणि त्याच्यातच मी आहे, सगळीकडे मी व्यापून आहे, हाही विचार आहे. गीतेचा 9वा अध्याय जो आहे तर त्याच्यात खूप छान मांडणी आहे की आधी सांगतात हे सगळं माझ्यात आहे.
आणि नंतर म्हणतात माझ्यात काही नाहीये. एका पाठोपाठ एक भगवंतांनी असं सांगितलंय. म्हणजे सगळं माझ्यात आहे, हा अध्यास दृष्टी आहे. अध्यास दृष्टी म्हणजे आरोपित दृष्टी आहे, की माझं अधिष्ठान सगळ्याला आहे. आणखी मी मात्र कशात नाही, म्हणजे हा अपवाद आहे किंवा हे सत्य सांगितलेलं आहे की काही अस्तित्वातच नाहीये. मग मी कशात असणार आहे? मी कशातही नाहीये, कारण अस्तित्व कशालाही बाकी नाहीये. सत्य अस्तित्व नाहीये, जे आहे ते भासमान अस्तित्व आहे. ह्या पद्धतीने तू सारखा विचार कर, ते ब्रह्म मी आहे हा विचार ठेव, आणि अशा पद्धतीने हे अखंड जर का विचार केलास तर तुला जे व्हायचं आहे ब्रह्मरूप आनंद रूप ते तू होशील. मग पुढे सांगतायत आता, उत्तम अर्थमिम आत्मनी स्वयं भावये प्रथित युक्तिभिर्धिया संशयादिरहितम करांबुवत तेन तत्व निगमो भविष्यति. म्हणजे हे जे गेले 10 श्लोक होते त्यांनी सांगितलेला हा जो प्रत्यक्ष अनुभवाला येणार, प्रत्यक्ष अनुभवाला येणार म्हणजे काय? मी ते प्रत्यक्ष होते त्यावेळी ते अनुभवाला येत नसेल, पण मी प्रत्यक्ष ते आहे आणि ते मला प्रत्यक्ष कळतं. प्रत्यक्षावगमम गीतेतला 9व्या अध्यायातलाच हा श्लोक आहे. प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम म्हणून हा जो श्लोक आहे त्याच्यात प्रत्यक्ष अवगमम म्हणजे मी ते आहे, प्रत्यक्ष तेच मी आहे आणि मला तसं प्रत्यक्ष ज्ञान होतं आणि प्रत्यक्ष प्रमाणाने ते कळतं. असे 3 त्याचे हे सांगितले जातात, व्युत्पत्ती सांगितल्या जातात. 3 पद्धतीने अर्थ केला जातो त्याचा, की प्रत्यक्ष ते मी आहेच आणि प्रत्यक्ष प्रमाणाने कळतं. म्हणजे मी ते होत असल्यामुळे तिथे दुसऱ्या प्रमाणाची कुठची आवश्यकता आहे का? मीच ते होतीये म्हणजे मला सर्वांगाने ते कळताय, सगळ्या इंद्रियांनी कळताय, सगळ्या बाजूने कळताय असं म्हणायला लागतं. वास्तविक तिथे इंद्रिय वगैरे राहत नाहीत, काही राहत नाही, पण तरीही ते काहीतरी बोलल्याशिवाय कसं कळणार? ते शब्दात मांडता येत नाही, पण त्याच्याबद्दल बोलल्याशिवाय कळत नाही, म्हणून या पद्धतीने बोलायला लागतं. तर गुरुस्तु मौनम व्याख्यानम शिष्यस्तु छिन्न संशया म्हणून सांगितलं जातं. अगदी बरोबर आहे. शिष्य त्या याचा असला, जसं एकदा एका शिष्याने विचारलं की मला ब्रह्म म्हणजे काय ते समजावून सांगा. श्री गुरु गप्प बसले. त्याला वाटलं त्यांना कळलं नाही बहुतेक. त्यांनी पुन्हा विचारलं की मला ब्रह्म म्हणजे काय ते सांगा, मला कळत नाही. ते आपले गप्पच. शिष्य वैतागला. श्री गुरु त्याला शेवटी म्हणाले की अरे मी तेच तर सांगतोय तुला, ज्याच्याबद्दल काही बोलताच येत नाही, जे स्वतः व्हायला लागतं ते ब्रह्म आहे. पण तरी देखील आपल्याला तर तऱ्हेने हे दयाळू श्रुती म्हणूनच म्हणतात की तर तऱ्हेने वेगवेगळ्या अँगलनी आपल्याला ब्रह्माबद्दल माहिती देते. कशाच्या आधाराने? तर आपल्याला परिचित असलेल्या गोष्टींच्या आधाराने आपल्याला ब्रह्म कसं आहे हे सांगायचा प्रयत्न करत असते. आणि मग शेवटी ते असं नाही म्हणून तिथपर्यंत जायला सांगते. हे साक्षात अनुभवाला येतं, आणखीन ते आतच अनुभवाला येतं. तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी म्हणून सांगितलेलं आहे ना, की ते तूच आहेस, पण तरी ते तू बाहेर शोधायला जातोस. असं करू नको, तू आतमध्ये बघ. आज फिजिसिस्ट बाहेरच्या ह्याच्यातनं एकेकाचं विश्लेषण करत, पृथक्करण करत, अनेक पार्टिकल शोधत गॉड पार्टिकल पर्यंत आली आहेत, पण तरीही त्यांना मूळ सापडलेलं नाही. आपल्या ऋषींनी ते आतमध्ये शोधलं आणि त्यांना ते सापडलं. प्रत्येक आत्मनी प्रत्येकाच्या आतमध्ये येते. बाहेर आहे, पण ते बाहेरचं आपल्याला कळू शकत नाही, कारण आपण ते होऊ शकत नाही बाहेरच्या बाजूने. पण आतमधल्याबद्दल विचार केला तर आपण ते होऊ शकतो. म्हणून वेदानुकूल अशा युक्तीच्या साह्याने, गेल्या वेळी मला वाटतं झालं होतं की परमार्थाला साधक आणखीन बाधक,
असा दोन्ही युक्तींचा वापर करायचा. म्हणजे परमार्थाला बाधक नाही, सॉरी, जगत सत्यत्वाला काढून टाकणाऱ्या युक्ती. कशा पद्धतीने? की जग कायम टिकणारं नाही म्हणून ते सत्य नाही. परमार्थाला साधक युक्ती, ज्या अर्थी मला हे दिसत आहे, मला ज्ञान होत आहे, त्या अर्थी मी ब्रह्म आहे, सच्चिदानंद रूप, साधक युक्ती झाली. अशा विचारांच्या साह्याने आपल्याला बुद्धीने चिंतन करायचंय. धिया, युक्तिभिर धिया म्हटलंय. धिया म्हणजे बुद्धीच्या साह्याने. आता बुद्धीच्या साह्याने, पण बुद्धीला तर ते जाणता येत नाही, पण तरीही ते बुद्धीच्या साह्याने त्याचं चिंतन करायला लागतं. याला कारण काय? की तिथपर्यंत पोचायला नदी पार करायला होडी लागते ना, काहीतरी लागतं ना. तसं त्याच्या उंबरठ्यापर्यंत जायला, तिथपर्यंत जायला त्या बुद्धीचं साह्य आवश्यक असतं. त्याच्यानंतर तिचा उपयोग नाहीये. ती निवृत्त झाल्याशिवाय आपण तद्रूप होऊच शकत नाही. पण ती निवृत्त होण्या इतकी तिची तयारी करून घ्यायला लागते. नाहीतर ती मी 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 करत सारखी बसलेली असते. मी आणि माझं मध्ये बुद्धी आपली अडकलेली असते. बुद्धीवरती सगळ्या वासनारूपी संस्कार असतात आणि ते आपल्याला ह्या जगात अडकवतात, मी करायला लावतात. हे काढायचं तर त्या बुद्धीला स्वच्छ करायला लागतं. तिचं मी माझं हे सगळं बंद करायला लागतं. आणि अशी बुद्धी आपल्याला त्या तत्वापर्यंत घेऊन जाऊ शकते. तिथपर्यंत गेल्यानंतर जसं शास्त्र निवृत्त होतं, तशीच ही बुद्धी पण निवृत्त होते आणि आपण तद्रूप होतो. म्हणून बुद्धीच्या साह्याने, पण बुद्धीवरती पूर्ण विसंबून न राहता, बुद्धी स्वच्छ करायला लागते पहिली, ज्याच्यासाठी कर्म उपासना येतात. शेवटी त्याच्याशिवाय कुठेही आपल्याला सुटका नाहीये. सत्कर्म, सद्वासना हे सगळं सतत लागतं. जाणीवपूर्वक किंवा शक्यतो अजाणता देखील आपल्या हातनं चुकीचं कर्म होऊ नये. आणखीन चुकीच्या कर्माच्या व्याख्या हळूहळू अत्यंत सूक्ष्म होत जातात. जसं माऊलींनी अहिंसेची व्याख्या केलेली आहे की जगाची या सुखोद्देशे शरीर काया वाचा मानसे राहटणे ते अहिंसे रूप झाले. म्हणजे अहिंसा म्हणजे हिंसा न करणं, हा त्याचा स्थूल अर्थ झाला. पण जगाच्या सुखासाठी काया वाचा मानसे राहटणे, आपण मनाने तरी कमीत कमी करावा की जगाला सुख व्हावं, माझ्यापासून त्रास होऊ नये, ती अहिंसा आहे. म्हणजे अधिक सूक्ष्म व्याख्या झाली. तशीच सत्कर्माची होते सूक्ष्म व्याख्या, तशीच साधनेच्या सूक्ष्म व्याख्या होतात. जितकी बुद्धी सूक्ष्म व्हायला लागते ना, तितकी आपण अधिक सूक्ष्मात जातो. आणि ब्रह्म हे सूक्ष्मतम आहे, अत्यंत सूक्ष्म, त्याच्याहून सूक्ष्म काही नाही. आणखीन तेच फक्त आहे, असं जे आहे ब्रह्म, ते मी आहे. एवढं इथपर्यंत जाण्यासाठी ती बुद्धी सुसूक्ष्म व्हायला लागते, अत्यंत सूक्ष्म व्हायला लागते, शुद्ध व्हायला लागते. सूक्ष्मया सूक्ष्मदर्शी भी असा शब्द वापरलेला आहे. आणखीन सूक्ष्मया म्हणजे हे जे अत्यंत सूक्ष्मात अवगाहन करणारी अशी बुद्धी तिथे लागते. आणि अशी जेव्हा होते, जेव्हा सगळे संशय नाहीसे होतात. संशय कशाने नाहीसे होतात? तर या तत्वचिंतनाने, लॉजिक वापरण्याने, श्रुतींच्या वरच्या, श्री गुरुवाक्यांच्या वरच्या श्रद्धेने, परिपूर्ण श्रद्धा पाहिजे. हे सगळे जेव्हा असतात तेव्हा संशयरहित ज्ञान होतं. आणि संशयाचं ज्ञान हे फुकट आहे. समर्थांनी हे गेल्या वेळी मला वाटतं आपल्याला सांगितलं की संशयाचं ज्ञान जे आहे ते पोरकं असतं, खोटं असतं, त्याचा उपयोग नाही होत तेवढा. जिथे संशय आहे, संशयात्मा विनश्यती जे म्हटलेलं आहे, की संशय अरे असेल का? ती एक कथा सांगतात ना की एकदा एकाला सांगितलं की तुझा जर का एवढा देवावरती विश्वास आहे तर मार उडी, प्रल्हाद जसा वाचला तसा तू पण वाचशील.
ह्याचा विश्वास होता. तो गेला शिखरावर आणि म्हणाला की जर का माझा विश्वास असला तर मी उडी मारली, मला काहीही होणार नाही. आणि उडी मारली त्याने, पण त्याचा एक पाय मोडला. त्याने देवाला विचारलं की हे देवा कसं काय? देव म्हणाला, तू काय म्हणालास? संशय होता ना. जर का देव असेल तर, इथे जर तर आलं, मग जिथे जर तर वगैरे येतं तिथे थोडासा तरी संशय आहे. म्हणून तेवढं तुला एक पाय मोडला. आपला जर का परिपूर्ण श्रद्धा असली, खरं सांगायचं ना, तर परिपूर्ण 100% श्रद्धा व्हायला किंचित अनुभवाचा ग्लिम्स यायला लागतो. आणि तो आधीच्या श्रद्धेने येऊ शकतो, गुरुकृपेने येतो, चित्तशुद्ध शांत झाल्यानंतर येतो. या पद्धतीने तो जेव्हा एक छोटीशी झलक आपल्याला मिळते त्या तत्वाची, तर त्यावेळी आपल्याला संशयरहित आपण होऊन जातो. आणि संशयरहित झालं की आणखीन पुढे जातो. एक एक शिड्याच्या असतात, शिडीवरती एक पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी, या पद्धतीने आपण जात जातो तिथे. असं चिंतन अखंड करायचं म्हणजे संशय राहत नाही. संशय राहू नये म्हणून एवढं ब्रह्मसूत्र व्यासांनी लिहिली, त्याच्यावरती आचार्यांनी एवढी टीका केली. कारण ब्रह्मसूत्रांचा अर्थ आपल्याला कळणं अशक्य आहे. नुसतं सूत्र जी आहेत ती वाचून त्याचा अर्थ आपल्याला कळणार नाही. आपल्याला कल्पना आहे की बाकी मध्वाचार्य वगैरेंनी देखील त्याच्यावरती द्वैती अर्थ लावलेला आहे. म्हणजे एकच सूत्र पण त्याचा कोणी अर्थ द्वैतपर लावतं. शंकराचार्यांनी लावलाय अद्वैतपर. आपण शांकर वेदांत अभ्यासतो, त्याच्यावरती विश्वास ठेवून जातो. तर त्याच्यामुळे, आणि तसा अनुभव आलेला आहे, अनेक संतांना आलेला आहे, आज देखील तसा अनुभव आलेली अस्तित्वात आहेत. आणि म्हणूनच तर आपल्याला पुढे जाता येतं या मार्गावरती संशयादी रहित. आणि पुढे म्हटलंय की करांबुवत तेन तत्व निगमो भविष्यती. करांबू नेहमी करतल आमलकवत असं म्हणण्यात येतं. म्हणजे तळ हातावरती आवळा ठेवल्यानंतर जसा तो सर्वांगाने त्याच्या कळतो आपल्याला, इथे पाणी म्हटलेलं आहे की हातात पाणी घेतल्यानंतर त्याचं जसं ते शुद्ध असतं, आरपार दिसतं, पूर्णपणे आपल्याला कळतं ते, तसं स्वच्छ पाणी, तसं संशय वगैरे काहीही न राहता, त्याचा गढूळपणा कुठचाही न राहता, ते जे ब्रह्म आहे तत्व निगमो भविष्यती. तत्व कसं आहे? नित्य आहे, अद्वय आहे, वगैरे 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 वगैरे. आपल्याला इतके दिवस तेच सगळं वर्णन चाललेलं आहे, परत ते करायची गरज नाहीये. अशा ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार होईल म्हणजे मी ते साक्षात होईल. साक्षात आकार नाही हे परत परत सांगितलं गेलंय की साक्षात आकार नाहीये, साक्षात्कार हे एक शब्द आहे. साक्षात ते होणं, साक्षात होणं हा त्याचा अर्थ आहे. ते मी होणार आहे जर का ह्या पद्धतीने मी गेले तर. संबोध मात्रम परिशुद्ध तत्वम विज्ञाय संघे नृपवच्च सैन्ये तदाश्रय स्वात्मनी सर्वदा स्थितो विलापय ब्रह्मणी विश्वजात. सैन्याला राजा असतो, नृपवच्च सैन्य उदाहरण दिलंय की सैन्यामध्ये राजा असतो. आता राजा म्हणजे स्वामी आहे, आणखीन त्याच्या सांगण्याप्रमाणे सैन्य काम करत असत. तसं इथे हा जो आपला संघात आहे, शरीर इंद्रिय संघात म्हणजे ग्रुप, संघात म्हणजे एकत्र केलेलं सगळं, अनेक गोष्टी एकत्र जेव्हा येतात तेव्हा संघात म्हणतात. संघ शब्द माहिती आपल्याला, संघ म्हणजे एकत्र येणं ना. संघात म्हणजे अशा पद्धतीचा एकत्रित समूह सगळा. कसला समूह आहे? शरीर इंद्रिय मन, हे जे सगळं ज्याला मी असं समजते, हे जे गाठोड आहे, हा जो संघात आहे, त्याचा स्वामी कोण आहे? त्याचा स्वामी जो आहे
तो नित्य चेतन रूप आहे. संबोध, सम्यक बोध, पूर्ण बोध. पूर्ण बोध म्हणजे जो ज्ञानरूपच आहे. केवळ चैतन्य, केवळ चेतन हेच ज्याचं स्वरूप आहे. आणखीन परिशुद्ध, अत्यंत शुद्ध, स्वच्छ, कसला त्याच्यात मळ नाहीये. अविद्या आणि अविद्या कार्य. आता आपल्याला मळाचा विचार करताना बुद्धीचा हा अंतिम मळ आहे. अविद्या, मोह, हा अनादि मोह असं याला म्हणण्यात येतं की स्वस्वरूपाचं आवरण जे आहे त्याला अनादि मोह म्हणतात. आणि त्या मोहामुळे आपल्याला बाकी हे जगत कार्य भासायला लागतं. मुळात स्वस्वरूपावर आवरण पडल्यामुळे, स्वस्वरूप म्हणजे जग पण त्याच्यात येतं. मी सगळीकडे व्यापून आहे, विसरायचं नाही. मी ब्रह्म आहे, विसरायचं नाही. इतका काळ आपण तेच चिंतन करत होतो. त्याच्या स्वरूपावरती अज्ञानाचं झाकण पडल्यामुळे जे नाही ते भासायला लागलं. तो मळ आहे तिथे. हे अज्ञान हाच मळ आहे. म्हणून हे अविद्या म्हणा, अज्ञान म्हणा, अविद्या जनरली जीवाच्या बद्दल म्हणतात, पण इंटरचेंजेबल आहेत. दोन्ही पद्धतीने वापरण्यात येतो तो शब्द. म्हणून अज्ञान किंवा अविद्या, आणखीन अविद्येचं कार्य म्हणजे हे सगळं विश्व, देहादी जगत. देह त्याच्यातच आहे हे विसरायचं नाही. यांच्या मलाने विरहित आहे, म्हणजे त्याचा अंश देखील आता शिल्लक उरलेला नाहीये. असं हे साक्षात होणं, जाणणं म्हणजे तो संघात कुठून आला? मी त्याचं अधिष्ठान आहे. तदाश्रय म्हटलेलं आहे. म्हणजे त्या सगळ्या संघाताचं आश्रय मी आहे, म्हणजे मी अधिष्ठान आहे. आश्रय हा सामान्य शब्द आहे आणि अधिष्ठान जो आहे तो पर्टिक्युलर आहे. जेव्हा अध्यास असतो तर त्यावेळे त्याला अधिष्ठान म्हणण्यात येतं, आणि जेव्हा अध्यास नाहीये तेव्हा फक्त आश्रय उरतो. अध्यास गेल्यानंतर ह्या जगाला मग आश्रय कोण आहे? ब्रह्म आहे. त्या ब्रह्माच्या आश्रयावर हे जग राहिलेलं आहे. त्याच्या अधिष्ठानावरती भास होतोय. शब्द हे थोडेसे असा अर्थात सूक्ष्म भेद आहे. ह्या संघाताचं मग अधिष्ठान मी आहे. आणखीन ही निष्ठा, हा विचार सतत ठेवायचा आहे. जे इतका काळ ब्रह्म कसं आहे आपल्याला जे सांगितलं ते नित्य हा विचार ठेवण्यासाठी सांगितलेलं आहे. अखंड ते अनुसंधान ठेवण्याच्या दृष्टीने आपल्याला त्या ब्रह्माचा हा विचार सांगितलेला आहे. म्हणून सगळ्या काळी, सगळ्या व्यवहारात आपल्याला तो विचार ठेवायला लागतो. आणि सगळं प्रपंच आहे तो शांतपणे तसा करायचा असतो. ती निष्ठा ठेवून जे दिसताय ते तद्रूप आहे. जे मला दिसताय ते त्याच्यावरती नामरूपांचा आकार दिसतोय. वास्तविक पाहिलं तर ब्रह्माशिवाय दुसरं काहीही नाहीये. याच्यातनं सर्व ब्रह्मवाद नावाचा एक वाद आला. हा अनुभव आहे वास्तविक. काय की सर्वम खलु इदम ब्रह्म, हे सगळं ब्रह्म आहे. हा अनुभवाला अधिष्ठानावरती नजर ठेवल्यामुळे, जसं सोन्यावरती नजर ठेवली की अलंकाराचा बाध होतो, अलंकार जरी असले तरी त्याच्या मागचं तत्व आपल्याला दिसतं, सुवर्ण आपल्याला दिसतं. तसं जेव्हा ह्या जगाचा बाध आपण करू शकतो त्यावेळे त्याच्या मागचं आपल्याला तत्व दिसतं. म्हणजे याचा अर्थ सर्व ब्रह्मवाद म्हणजे, वाद म्हणजे मत, सगळं ब्रह्म आहे असं मला काहीही माहित नसताना जर का मी म्हणायला लागले तर व्यवहारात किती घोळ होईल. मी नक्की करू काय सगळं ब्रह्म आहे मग मी जेवू का नको? अन्नही ब्रह्म आहे, अगदी खरंय. मी पण ब्रह्म आहे, खरंय. ह्या ब्रह्माला त्या ब्रह्माची गरज आहे. हा व्यवहार आहे आणि हा व्यवहार सांभाळायला लागतो. सर्व ब्रह्मवाद म्हटला तर ह्या व्यवहारात घोळ व्हायचा संभव असतो. आणखीन परमार्थात कुठेही गोंधळ होऊ नये हे जे सगळं शास्त्र बसवून दिलेलं आहे ते त्या दृष्टीने आपल्याला विचार करण्याच्या साठी बसवून दिलेलं आहे.
की व्यवहार व्यवस्थित सांभाळून परमार्थ उत्तम रीती झाला पाहिजे, आपण ते झालं पाहिजे, आनंदरूप झालं पाहिजे. मुख्य आपला एम विसरायचा नाहीये. दुःखाला जागा नाही ठेवायची. दुःख नाहीच आहे, आगंतुक आलेलं आहे, मी आनंदरूप आहे, हा विचार पाहिजे. दुःखाच्या क्षणी, आनंदाच्या क्षणी, दोन्ही वेळेस, ज्ञानाच्या क्षणी, अज्ञानाच्या क्षणी. भगवान जे म्हणतात की मत्त स्मृती ज्ञानम अपोहनंच, स्मृती माझ्यामुळे आहे, ज्ञान माझ्यामुळे, आणखीन ते नाहीसं होणं, ते नसणं, मी विसरणं, मला न कळणं, हे देखील माझ्यामुळेच आहे. माझ्या सत्तेवरती ह्या दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे जे काही जगात चाललेलं आहे ते सगळं त्याच्या सत्तेवरती आहे, हे लक्षात घ्यायचं. आणि मग माझ्या वाटणीला का आलं, हे असं कसं झालं, हे तसं कसं झालं, सगळे प्रश्न आपले सुटतात. काहीही कुठेही शंका उरत नाही. जे चाललंय चालू दे, गंमत बघायची असते. कौतुक तूप आहे संचिताचे, तुकाराम महाराज म्हणतात. कौतुक बघतोय, मजा बघतोय माझ्या प्रारब्धाची. काय काय खेळ दाखवताय प्रारब्ध, ही सगळी मजा असते. जेव्हा हा आपण विचार करायला लागतो, तर त्यावेळी मी काय काय करून ठेवलं होतं गेल्या जन्मी, पहा ना काय गंमत आहे, हा विचार आपल्याला करता येतो. म्हणून त्या सुवर्णावरती नजर ठेवायची आणि व्यवहार हा व्यवहारासारखाच करायचा. बांगडी कानात घालायची नाहीये. हल्ली म्हणा बांगडी सारख्या मोठ्या रिंग असतात, पण त्याला आणखी भूक वगैरे लावलेले असतात, त्याचा पर्पजच कानात घालणं आहे. आणि बांगडीचा हातात घालणं आहे. हे चेन वगैरे जे असतात त्याचा गळ्यात घालणं आहे. पायातल्या साखळ्या वेगळ्या असतात. म्हणजे सगळीकडे जरी चांदी सोनं हेच असलं तरी देखील त्याचे उपयोग वेगळे असतात आणि तसे आपण वापरतो. तसंच जगात जरी सगळीकडे ब्रह्म असलं तरी प्रत्येकाचा उपयोग त्या त्या पद्धतीने आहे, तो त्या त्या पद्धतीनेच तो करून घ्यायचा. हे अलिप्तपणे करायचं आहे. आपल्याला अलिप्तपणा हा अभ्यासाने आधी साधकाला स्वीकारायला लागतो आणि नंतर मग तो सहज व्हायला लागतो. साक्षी भाव जो जपायचा म्हणतात ना, की काल आता खूप दमले होते, मग दमल्यानंतर गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर शरीराला बरं वाटलं, असा विचार करायचा. मला बरं वाटलं नाही, हे शरीर जे दुखत होतं ना, थांबलं, ते बरं वाटलं, असं अलिप्तपणे बघता येतं. मनाच्या व्यवहारांकडे काय बुद्धी माझी सारखी हल्ली विसरते. जर का मी दुःख करत बसले तर काय उपयोग आहे. पण हे त्याच्याकडनं येत आहे, त्याच स्वरूप आहे. ज्ञान काय आणखी विस्मरण काय, मला कळताय की नाही विस्मरण झाल्याचं, कळताय, म्हणजे तिथे पण तेच तत्व आहे. हा विचार जर का आपला राहिला तर आपण अविक्रिय म्हणून जो शब्द हे केलेला आहे, इथे वापरलेला आहे की हेमवत स्वयं अविक्रियम सता, तसं निर्विकार होऊन जातं. विक्रिय अविक्रिय, विक्रिय म्हणजे निर्विकार, विकार आपले कुठलेही येत नाही. अंतःकरणात आले तरी त्याचं साक्षीत्व केलं जातं. म्हणजे आता मला जेवायचं आहे, समजा भूक लागली आहे, ठीक आहे, देहाला भूक लागली, मनाला ते कळलंय, समोर अन्न आलेलं आहे, हाताला आज्ञा गेली, हाताने सुरुवात केली, चावायला सुरुवात केली दातांनी, जिभेच्या साह्याने मी ते गिळलं. त्याच्याकडे अलिप्तपणे बघता येत. सगळ्या गोष्टींकडे असं जर का आपण मनाच्या व्यवहारांकडे, शरीराच्या व्यवहारांकडे, की कार चालली आहे त्याच्याबरोबर शरीर चाललंय, मी सगळीकडे व्यापून आहे, चालताय शरीर, मी बघतीये. प्रत्येक क्रियेकडे ह्या पद्धतीने आपल्याला बघणं शक्य असतं. मनाच्या व्यवहारांकडे
बुद्धीच्या व्यवहारांकडे, चित्ताच्या, काय धरून बसलाय चित्त आज, एकच गाड्याची ओळ कुठली तरी त्याच्यापेक्षा नामस्मरण कर, असं त्या चित्ताला आपल्याला सांगता येतं. या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला अविक्रिय राहता येतं. अविक्रिय म्हणजे विकाररहित आपल्याला होता येतं. विकारांचं आपल्याला साक्षीत्व करता येतं. मी ते नाही, मी अविक्रिय आहे, मी पूर्णपणे माझ्यात बदल नाहीये, मी कायम जे आहे तेच आहे, हा विचार ठेवता येतो. आणि ते ब्रह्म मी आहे हा सतत विचार ठेवता येतो. ते निर्विकार आहे, साक्षी आहे, आणि तसं मी व्हायचं आहे हा सारखा विचार जेव्हा आपण ठेवतो, हे साधकाचं काम आहे. सिद्धाला ते सहज होऊन जातं. सिद्धाला असा विचार सुद्धा वेगळा करायला लागत नाही, पण साधकाला ह्या पद्धतीने विचार करायला लागतो. आणि असा विचार करत 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 ती सहज अवस्था होऊन जाते. त्यासाठी विचार करायचा असतो. सहज अवस्था होण्यासाठी जादूची कांडी नाही फिरत, हा विचारच पाहिजे. विचाराशिवाय परमार्थात कुठेही जाता येत नाही आपल्याला. सुरुवातीची जी साधन आहे, तीर्थयात्रा म्हणा, सत्कर्म म्हणा, ही चित्तशुद्धीसाठी आहे. पूर्वतयारीसाठी ही सगळी आवश्यक आहे. जी सुरुवातीच्या अगदी श्लोकात आपल्याला सांगितलं, साधन चतुष्टय संपन्नता, ती होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. पण जसजसं ते अचीव होतं, तसतसा आपला कल पण आपोआप विचाराकडे जायला लागतो. आपली उपासना पण वेगळी व्हायला लागते, आणि ती व्हावी, झाली नाही तर प्रयत्नपूर्वक करावी. वाट बघू नये की माझं चित्त शुद्ध झालंय का तर मी हे करू शकते, करायला लागावं. दोन्ही साह्याने हळूहळू हळूहळू होत जात. जसं म्हणतात ना की पूर्वीच्या काळी मातीनी अंग घासत असत, म्हणजे अंगावरची माती त्या मातीच्या साह्यानेच दूर करत असत. काट्याने काटा काढावा म्हणतात ना, तसं अविचाराला विचाराचंच आपल्याला उत्तर द्यायला लागतं. अविचार म्हणजे पण विचारच आहे ना, चुकीचा विचार आहे. त्याला योग्य विचारांनी आपल्याला धुवून काढायला. म्हणून हा विचार ठेवायचा की काय म्हणूया, देह म्हातारा झालाय, माझा म्हातारा व्हायचा संबंध काय आहे? मी अमर अजन्म आहे, माझा देहाशी संबंध नाहीये. मी तात्पुरती आता इथे आहे, ठीक आहे, पण मी व्यापक आहे. हा विचार सतत ठेवायचा, सतत ठेवायचा. निर्विकार आहे ते ब्रह्म मी आहे. अशा पद्धतीने कुठचीही ज्या वेळेस जी गोष्ट येईल समोर, ते आपल्याला वापरता आलं पाहिजे. म्हणून आपल्याला इतक्या पद्धतीने शास्त्र सांगत असतं. विकार आला मनात, काही विकार म्हणजे बदल, कुठचाही आला, इच्छा झाली काही, की ती इच्छा मनाला होतीये. बुद्धी अनेक वासना आहेत, त्या वासनांच्यामुळे इच्छा होतीये. संचित तैसी बुद्धी उपजे मनामध्ये, ताबडतोब पाठवलं पाहिजे. माझा त्याच्याशी संबंध नाहीये, मी बघतेय, मी साक्षीत्व करते, असा तिथे वापरता येतो. शरीर काम करताय, मी करत नाहीये, हा विचार जगात चाललेले झीज होतीये, घराची झीज होतीये, काय येतंय, जाणारच आहे, ते काही ब्रह्म नाहीये. हा विचार आपल्याला प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीने वापरता येतो. माझी आवडती साडी फाटली, मला खूप दुःख झालं. का झालं? मी विचार केला नाही की तिला विकार आहे, ती कधीतरी जाणार आहे, झीज होणार आहे. मुळात आवडती असणं हेच चूक आहे. हे अनुकूल प्रतिकूल विचार जे असतात ते मुळात चूक आहे. साडी आहे, तिचा उपयोग आहे, मी करून घेतेय, दॅट्स ऑल. मग ती चांगली आहे वाईट आहे हा विचार तिथे गरज नाहीये करायची. माझी आवडती आहे, एवढी किंमत दिली आहे, अजिबात नाही. ह्या पद्धतीने जर का आपण जायला लागलो तर मी ब्रह्म हा अनुभव आपल्याला निश्चित येऊ शकतो, निश्चित येतो. सॉरी, आमचं पान उलटलं नेहमीप्रमाणे. संबोध मात्र म्हटलेलं आहे
की परिशुद्ध तत्वम विज्ञाय संख्ये नृपवच्च संज्ञे तदाश्रय, आपलं झालं हे स्वात्मनी सदा स्थितो विलापय ब्रह्मणे विश्वजातम. विलापय म्हणजे विलाप करणं नाही, विशेषे करून लय करणं. पूर्णपणे ब्रह्माच्या ठिकाणी लय कर. ह्या सगळ्या विश्वजाताचा, संपूर्ण विश्वाचा अशा पद्धतीने ब्रह्माच्या ठिकाणी लय कर, बुद्धीचा ब्रह्माच्या ठिकाणी लय कर. असं केलं की तुझं काम होईल. अगदी भोजन वगैरे हे म्हटलं, प्रपंचाच्या सगळ्या प्रपंचाचा ब्रह्माच्या ठिकाणी लय कर, म्हणजे ते ब्रह्मरूप आहे असं निश्चय कर. लय कर म्हणजे प्रत्यक्षात त्याच्यात ओतायचं नाहीये, प्रत्यक्षात ते नाहीसं करायचं नाहीये, तर त्याच्याहून ते भिन्न नाहीये, तद्रूपच आहे हा निश्चय कर. ज्याप्रमाणे सुवर्णादी आपलं कटकादी अलंकार इथे जे म्हटलेलं आहे, कटक म्हणजे मुकुट, हे सगळे जे अलंकार आहेत ते सुवर्णाहून भिन्न नाही, हा तू निश्चय कर. हा आपल्याला 267 मध्ये सांगितला. उद्धव गुहायाम सदसद विलक्षणम ब्रह्मास्ति सत्यम परमद्वितीयम तदात्मना योत्र वसेत गुहायाम पुनर्न तस्यांग गुहा प्रवेशा. आश्वासन देतात आपल्याला की बुद्धव गुहायाम, बुद्धिरूपी जी गुहा आहे, आता बुद्धीला गुहा म्हणतात, आणि गुहा स्थितम गौहरेष्ठम वगैरे जे ब्रह्माचं वर्णन केलं जातं, ते गुहा स्थितम म्हणजे या बुद्धिरूप गुहेत राहतं. कसं राहतं? चिदाभास रूपाने राहतं. आपल्याला आता माहितीये की बुद्धीत पडलेला ब्रह्माचा ज्ञान प्रकाश म्हणजे चिदाभास, आणि तो जीवत्वाला कारण आहे. म्हणून त्याला बुद्धीमध्ये राहिलेला बुद्धव गुहायाम, बुद्धिरूपी गुहेत ते आहे. कसं आहे? सदसत विलक्षणम. इथे सत आणि असत म्हणजे अत्यंत सूक्ष्म, आणखी स्थूल, अत्यंत सूक्ष्म पदार्थ आपल्याला कळत नाही, म्हणून मग असतही वाटतं. म्हणून सत आपल्याला दिसत आहे, कळत आहे, स्थूल आहे. सदसत विलक्षण म्हणजे नेहमीच मायेचा जो अर्थ घेतला जातो तसा नेहमी नाही घेता येत आपल्याला. ह्या पद्धतीने इथे घेतलेला आहे, जो ग्रंथात अर्थ दिलेला आहे तो सदसत विलक्षणमचा अर्थ स्थूल आणि सूक्ष्म याहून विलक्षण, वेगळं असा अर्थ केलेला आहे. आणि तो छान वाटतो, मग जास्त योग्य वाटतो आपल्याला. म्हणून असं हे ब्रह्म जे आहे तर ते सगळीकडे कायम आहे, सत्य आहे, अस्ति, कायम आहे, ते सत्य आहे, कायम टिकणार आहे, अविनाशी आहे, परम आहे, सगळ्यात श्रेष्ठ आहे, अद्वितीयम आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. पुन्हा ह्या सगळ्या आल्या, फक्त इथे वेगळं जे आलं ते बुद्धिरूपी गुहेत हे आहे. असं जे ब्रह्म आहे ते बुद्धिरूपी गुहेत आहे, चिदाभास रूपाने आहे. आणि तो चिदाभास त्यांनी ठरवायला पाहिजे, म्हणजे जीवाने ठरवायला पाहिजे की व्यापक ब्रह्म ते मी आहे, हे व्यापक ब्रह्मच मी आहे. तदात्मना यो अत्र म्हणजे वसेत गुहायाम पुनर्न तस्यांग गुहा प्रवेश. हे जो जाणतो म्हणजे पूर्णपणे निश्चयाने जाणतो, एकाग्रतेने जाणतो, ब्रह्मनिष्ठा ठेवतो. ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण म्हटलेलं आहे. ब्रह्मनिष्ठा पूर्ण ठेवायची म्हणजे निश्चयेने तिष्ठती, मी ब्रह्मच आहे, हा पूर्ण 100% निश्चय. असा जेव्हा आपण आपला विचार पक्का होतो तेव्हा तो त्याचा पुन्हा गुहा प्रवेश नाही, म्हणजे तो पुन्हा जन्माला येणार नाही. गुहा प्रवेश म्हणजे पुनर्जन्म नाही, हा त्याचा तिथे अर्थ होतो. जीव संपलेला आहे, जीवभाव संपलेला आहे. जीवभाव संपला, आत्मभाव झाला की त्याच्यानंतर जेव्हा तो मरतो
म्हणजे देहत्याग केला जातो, त्याच्यानंतर पुन्हा त्याला मृत्युमुखात प्रवेश नाही, म्हणजे पुन्हा जन्म नाही त्याचा. का नाही? तद्रूप होऊन गेलेला आहे. जिवंत असतानाच जर का तो ब्रह्म झालाय तर मेल्यानंतर होणार नाहीये का? तिथे विदेहमुक्ती असं नाव आहे. वास्तविक दोन म्हणजे हे मत आहेत की एक मत आहे जीवन मुक्त वेगळा आणि विदेह मुक्त वेगळा. म्हणजे मृत्यूनंतर देह नसतो, तिथे विदेह मुक्ती. आणि जिवंत असताना जी मुक्ती आहे ती किंचित कमी, कारण अविद्यालय शिल्लक असतो प्रारब्धात रूपाने, आणि त्या प्रारब्ध रूपाने अविद्यालय शिल्लक असल्यामुळे त्याला जीवन मुक्ती म्हणजे एक स्टेप कमी असं मानण्यात येतं. आणि दुसरं जे मत आहे तर तो श्रुतीवरतीच आधारित आहे की ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती, ही श्रुती आहे की जो ब्रह्म जाणतो तो देहासह ब्रह्म होतो. मग तिथे त्याला विदेहमुक्तीच आहे असं दुसरं मत आहे. आपल्याला हे मतांच्यात काही जायचं कारण नाही. पहिल्यांदा आपण ब्रह्म तर होऊया, त्याच्यानंतर मग मला विदेहमुक्ती आहे का जीवनमुक्ती आहे का वगैरे विचार करता येतो. पण मुळात काय व्हायचं हे माहित पाहिजे, म्हणून थोडासा विचार केलेला आहे की एकदा हा अनुभव पक्का झाल्यावर, एकदा अनुभव आल्यावर हा शब्द नाहीये, एकदा अनुभव पक्का झाल्यानंतर निष्ठा, ब्रह्मनिष्ठा जेव्हा राहते, मी ब्रह्म हा 100% निश्चय राहतो आणि तसा अनुभव असतो देहाकडे, सगळ्या जगाकडे पूर्ण साक्षीत्वानी, मिथ्यात्वानी, बाध दृष्टीनी असं जेव्हा बघितलं जातं अखंड, प्रयत्न न करता. म्हणजे हा महत्वाचा शब्द आहे. समर्थांच्या दासबोधात साधक लक्षण सांगताना बळेची आत्मरूपी लावी लक्ष तो साधक म्हटलेला आहे. आणि सिद्धाला ती सहज अवस्था असते, आणि साधकाला प्रयत्नपूर्वक सतत तो प्रयत्न ठेवायला लागतो. तिथे त्याचा निश्चय झालेला नसतो 100%, ब्रह्मनिष्ठा राहिलेली नसते, आणि म्हणून त्याला साधक म्हणायचं आहे. तो विचार करतोय आणि ह्याचा विचार झालेला आहे, त्याची ती सहजावस्था आहे, त्याला आठवण नाही करून द्यायला लागत मी ब्रह्म आहे म्हणून. तो त्याचा निश्चय पक्का झालेला आहे. मी एकदा निश्चय केल्यानंतर परत काय विचार करायची गरज आहे? व्यवहारात आपण एकदा निर्णय घेतल्यानंतर परत परत थोडाच म्हणजे करतात, नाही असं नाही, पण परत परत विचार करायचं कारण नसतं. एकदा विचार करून निर्णय घेतलाय ना, सोडून द्यायचा. मग असं करावंच का? मग बरोबर केलंय का? हे सतत विचार केले की त्याच्यात वेळ फुकट जातो, आपला अनुसंधानाचा वेळ संपतो. हे अनुसंधान 24 तास जर का ठेवायचं असलं तर एकदा निर्णय घेतल्यानंतर पुन्हा त्याच्या मागे धावायचं नाही, पूर्ण विचार करून घ्यायचा निर्णय, आणि नंतर परत परत तो विचार करत बसायचा नसतो. असं जो करतो, असा जो सतत ठेवतो, असा साधक सिद्ध दशेला पोचतो, आणि मग त्याला गुहा प्रवेश नाही, म्हणजे परत जन्म नाही. तो जन्म मृत्यूच्या पलीकडे जातो, आनंद रूप होऊन राहतो. इथे आपला 268 पर्यंत झालाय. म्हणजे इतका काळ ब्रह्म सतत तसा अभ्यास आपण जेव्हा करतो, मी ब्रह्म आहे हा विचार जेव्हा मी सतत मनात ठेवते, अखंड अनुसंधान ठेवते, त्यानुसार विचार जागृत ठेवते, त्यावेळी काय होतं तर मी आनंद रूप होते, मी ब्रह्मरूप होते, आणि मला परत जन्माला यायला लागत नाही, पुन्हा या संसाराच्या सागरात गटांगळ्या खायला लागत नाही. हे याचं आता इथे फळ सांगितलं. इथे आता आपण थांबूया. हरिओम. श्री हरी. नमस्कार गसाते. कोणाला प्रश्न असल्यास आपला कॅमेरा ऑन करून मायक्रोफोन ऑन करून विचारा. थांबूया. ज्योत्स्नाताई, मला एक प्रश्न आहे. हा बोला.
प्रश्न म्हणण्यापेक्षा बरं मी तुम्ही जेव्हा गॉड पार्टिकल म्हणालात ते म्हणजे बाहेरचं सगळं ज्ञान आहे, पण त्याच्याकरता साधना वेगळ्या तऱ्हेची लागते. तिथे पण साधनाच आहे, म्हणजे अगदी एफर्ट्स आहे बरोबर. ना. हा, पण त्या साधनेने आतली साधना होऊ शकत नाही, असंच आहे ना. असंच आहे. हम्म. कारण एक लक्षात घ्यायचं की आतल्या साधनेला चित्त शुद्ध लागतं. हम्म. सत्कर्म सदाचार हे पाळायला लागतं. हम्म. आणखीन त्या साधनेला माहिती आहे आपल्याला तिथे पाळलं म्हणूनच हम्म. म्हणूनच किती जरी हुशार बुद्धिमान वगैरे माणूस असला तरी पण तो, म्हणूनच असं म्हणतात की तो अं, मुक्त होऊ शकतो असं नाहीये. अगदी बरोबर आहे. म्हणून केवळ प्रवचन करता आली हम्म. म्हणजे मुक्त होतो असं अजिबात नाही. एकही प्रवचन न करता सुद्धा मुक्त होऊ शकतात. हम्म. किंवा मुक्ती न मिळता सुद्धा सगळं स्कॉलरली जे जीव अगदी त्याला जगतायत. पांडित्य म्हणतात. या. म्हणून त्याला ब्रह्मराक्षसाची गती सांगितली आहे की हम्म. एवढं तुला ज्ञान झालं, एवढं येत आहे तरी मूर्खपणा करतोयस तू. जा हो ब्रह्मराक्षस असं देवाने ठरवून दिलाय. पण गरज तर दोन्हीची आहे ना, बाहेरचं ज्ञान आणि आतलं ज्ञान. बाहेरचं ज्ञान व्यवहारापुरतं लागतं, पण त्या ज्ञानाच्या मागे जर का धावायला लागलो आपण तर आपल्याला विचार करता येत नाही ब्रह्मतत्वाचा. आवश्यक तेवढं पाहिजे, आपल्या विषयात ज्ञान पाहिजे, कारण त्याला न्याय द्यायला लागतो. त्यामुळे आपल्या विषयातलं ज्ञान आवश्यक ते निश्चित पाहिजे, पण त्याच्या पलीकडे जगातलं मला आता हे पण कळायला पाहिजे, क्विज कॉन्टेस्ट मध्ये जायला पाहिजे, ही ज्ञानाची आवश्यकता नाही. बहुहिंडता सौख्य होणार नाही, सगळीकडे हे लावता येतं आपल्याला. थँक्यू. ज्योत्स्नाताई, इथे घरत्यांनी आधीच्या श्लोकात सर्वदाचा अर्थ त्यांनी भोजनादी व्यवहारात देखील असा विशेषत्वाने सांगितलंय. होय, कारण काही आहे का असं सांगण्याचं? नाही काही नाही, त्याचं मी एक्सप्लेनेशन दिलं होतं हो हो, की सगळ्याच व्यवहारात म्हणजे आपण काहीही करत असू, भोजनादी म्हणजे सामान्य व्यवहार झाला ना हा. अच्छा, तशा अर्थाने म्हणलंय. अच्छा, बरं. हा, त्याच्याशिवाय आपण जगूच शकत नाही. त्यामुळे प्रत्येक व्यवहारात, विशेष व्यवहारातच असं नाही, सगळ्या व्यवहारात हा त्याचा अर्थ होतो. बरं, ओके. त्यामुळे अन्न ब्रह्म वगैरे जे उल्लेख केला तो त्या दृष्टीने केला होता. आलं बरं. आणखीन कोणाला काही प्रश्न आहेत? ठीक आहे, थांबूया मग. मी शेवटचा श्लोक घेतो. पुन्हा एकदा तुम्हाला नमस्कार. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्टने उनिलया, सम्मोह जो वाढला, अज्ञानांधजनासी मुक्त करुनी, शांतीपदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्री राम.